तर कोल्हापुरातल्या गॅस एजन्सी कार्यालयाबाहेर देखील मोठी गर्दी झाली आहे। तिथून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी विजय केसरकर यांनी। घरगुती गॅस सिलेंडर घेऊन जाण्यासाठी कोल्हापूर शहरात सलग चौथ्या दिवशी गर्दी होत असल्यानं जिल्हा प्रशासनानं गॅस एजन्सींना घरपोच सेवा देण्याच्या सूचना दिल्या। तशा पद्धतीचं परिपत्रक आहे ते काढलं। मात्र असं असलं तरी अद्याप ही शहरी भागामध्ये अशा पद्धतीनं गॅस सिलेंडर घेऊन जाण्यासाठी नागरिकांच्या रांगा लागलेल्या आहेत। तुम्हाला घरपोच सेवा देतो म्हणून सांगितलेलं आहे, तुम्ही गर्दी केला इथं का? हा सांगतो, काल पुरवठा अधिकाऱ्यांनी सांगितलं घरपोच सेवा मिळेल, परंतु ते कधी मिळेल याची काही शाश्वती नाहीये। कोणीच त्याची गॅरंटी दुकानदारी देऊ शकत नाही आणि आम्हाला तर अजिबात आम्हाला अर्जंट गॅस पाहिजे, त्याशिवाय आमच्या घरी जेवण करता येणार नाही, म्हणून आम्ही इथे आलो। अशा पद्धतीनं रांगा लावू नका म्हणून प्रशासनानं सांगितलंय, घरपोच सेवा द्या म्हणून सांगितलंय, तरी देखील आज गर्दी होते। होय, गर्दी होते म्हणजे कसं झालंय, आम्हाला गॅस घरी संपर्क आलेला आहे। मग कसं आहे, गॅस काही दिवसांनी आल्यानंतर आम्ही काय करणार, आता जेवण कसं करणार, त्यामुळे आम्ही लवकरात लवकर आलेलो आहे। ते आता इथं 150 वाटप चालू आहे, 150 घरपोच चालू आहे, 316चा लोड असतो, तरी पण आम्ही का थांबलोय की आम्हाला लगेच मिळावा आणि घरी जाऊन आमचं चूल पेटावी। तुम्ही का मला सांग, गेल्या गुरुवारी मी बुकिंग केलेलं आहे, 8 दिवस झाले तरी घरपोच सेवा आलेली नाही, तर मग मला यायची तर गरजच भासली ना। तर तुम्ही आजी का वयस्कर आहे तरी देखील रांगेत उभारलं म्हटलेलं ना? मी देत नाही आणून, एकच सिलेंडर आहे माझं, मग ते मिळत नाही म्हणून मी आलोय। मग त्रास व्हायला इथं आहे, आता जवळ आले। कॅमेरामन निलेश शेवाळेसह विजय केसरकर, एबीपी माझा, कोल्हापूर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।